अतुल कोण राह अनाउन्स करा. अतुल सांगा ना. अतुल तुम्ही सांग. हे बोलतात. तुम्ही सांगा हे बोलतील. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले सन्माननीय राज्य प्रभारी अतुलजी आर्य साहेब यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करा. प्रातस्मरणीय परंतु स्वामीजी महाराज आयुर्वेद शिरोमणी वर्तमान काळाचे धन्वंतरी परंतु आचार्य यांच्या सूक्ष्म उपस्थितीला अनुभव करून त्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. संपूर्ण पतंजली परिवारचे आपले आदर्श साध्वी संन्यासी बंधू आणि भगिनी त्यांच्याही सूक्ष्म उपस्थितीला अनुभव करून त्यांच्याही चरणी कोटी कोटी वंदन. संपूर्ण पतंजली परिवारचे सर्व केंद्रीय प्रभारी त्यांच्याही चरणी त्यांच्याही सूक्ष्म उपस्थितीला अनुभव करून त्यांच्याही चरणी कोटी कोटी वंदन. सर्व वरिष्ठ राज्य प्रभारी राज्य कार्यकारिणी सदस्य त्यांच्याही सूक्ष्म उपस्थितीला अनुभव करून त्यांच्याही चरणी कोटी कोटी वंदन. उपस्थित सर्व अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा कार्यकारिणी, नेवासा तालुका, राहुरी तालुका, तालुका कार्यकारिणी तुमच्याही उपस्थितीला या ठिकाणी तुमच्याही चरणी कोटी कोटी वंदन. या संपूर्ण पतंजली परिवारमध्ये तुमचं सर्वांचं जी योगनिष्ठा आहे, राष्ट्रनिष्ठा आहे, तुमची जी संघटन निष्ठा आहे, या सर्व तुमच्या समर्पणाला खूप खूप वंदन आणि अभिनंदन. या ठिकाणी मातृशक्ती ही चांगल्या संख्येने उपस्थित आहे आणि मातृशक्तीचं विशेष धन्यवाद. आज या ठिकाणी येण्याचा उद्देश जसं पाहायला गेलं तर आमचं दर शनिवार रविवारी ना असा प्रवास असतो. शनिवारी ड्युटी करायची आणि शनिवारच्या नंतर आहे ना स्वामीजींनी 15 जिल्ह्याची जबाबदारी दिल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणं, त्या ठिकाणी संवाद करणं, त्यांच्यासोबत सकाळी योग वर्ग घेणं, योग वर्गाच्या माध्यमातून योग आयुर्वेद आपलं जे स्वामीजी दररोज इंटिग्रेटेड योग सांगतात, आदरणीय उदयजींनी पण या ठिकाणी खूप सुंदर मार्गदर्शन केलं. या सगळ्याचं मार्गदर्शन सकाळच्या योग वर्गावरती करणं, त्या ठिकाणी जे योग शिक्षक योग वर्ग चालवतात त्यांचं व्यवस्थितपणे काय करणं, भेटीगाठी घेणं आणि दुपारी साधारणतः 10च्या दरम्यान त्या जिल्ह्यातले जे काही तालुके आहेत, त्या तालुक्यातले जे कार्यकारिणी आहेत त्यांच्यासोबतही संवाद करणं, एकत्रित त्यांच्यासोबत काय त्यांच्या समस्या आहेत, काय त्यांचे प्रश्न आहेत, योगचा प्रचार प्रसार करण्यासाठी नेमका कुठला काय अडथळा आहे का, हेही चर्चा करणं आणि संघटनला थोडंसं व्यवस्थितपणे काय करणं, गती देणं. कारण संवाद आणि प्रवासाशिवाय काय होऊ शकणार नाही, आपल्याला गती मिळणार नाही आणि गतीशिवाय काय नाही, प्रगती नाही. विना गती हे जीवनामध्ये काय होईल, अधोगती होईल. मग ती व्यक्तिगत असेल, सामाजिक असेल, संघटनात्मक असेल, या सगळ्या गोष्टीवरती त्याचा परिणाम होतो. म्हणून असं प्रवास करता करता येत ना, तिकडं प्रवासाला गेल्यानंतर आहेत ना आवर्जून तिथले कार्यकर्ते, तिथले जे साधक संख्या आहे त्या आवर्जून विचारतात की पूज्य गुरुदेवांनी एवढं सुंदर स्वदेशीचं अभियान आपल्याकडे सुरू केलेलं आहे संपूर्ण देशामध्ये, तर आपल्याकडे एखादा प्रोजेक्ट येऊ शकत नाही का, आपल्याकडे एखादा प्रोजेक्ट येऊ शकत नाही का, असं 15 जिल्ह्यात काय सगळ्या जिल्ह्यामध्ये येत नाही त्या ठिकाणी म्हणत असतात. परंतु भाग्यशाली आहात नेवासावासी,
भाग्यशाली आहात की तुम्ही अहिल्यानगरवासी की स्वामीजींच्या अतिशय एक महत्वपूर्ण प्रोजेक्ट आपल्या या डेअरीच्या माध्यमातून आपल्याला काय भेटणार आहे या ठिकाणी भेटलेला आहे. आपण 2-3 दिवसापूर्वी बघितलं असेल की दुधामध्ये प्रचंड काय आहे एक न्यूज चालली होती आणि मला वाटतं मुंबईच्या पडळकरांनी ते हे केलेलं आहे, त्याचं विश्लेषण केलं की कुठं ना कुठं कृत्रिम दूधच तयार करून दाखवलं. सांगायचं तात्पर्य काय आहे की या ठिकाणी बसलेल्यांपैकी आदरणीय स्वप्नील जे असतील त्यांना माहित आहे की दुधामध्ये काही विचित्रपणा काय चालतो, भेसळ चालते, काय चालतं. परंतु डेअरीच्या माध्यमातून असेल किंवा होम केअरच्या माध्यमातून असेल, पर्सनल केअरच्या माध्यमातून असेल किंवा हे जे राशनचं जे काही मसाल्याच्या माध्यमातून असेल, जे स्वामीजींनी प्रोडक्ट काढलेले आहेत त्या प्रोडक्टमध्ये ना 100% काय केलेले आहे, आपल्याला एक पारदर्शिता आणि 100% केमिकल मुक्त असे उत्पादन आपल्याला दिलेले आहेत आणि हे खरोखरच पतंजली आपल्यावरती काय करत आहे, उपकार करत आहे. पतंजली देशासाठी उपकार आणि उपचारचं एक काय आहे, एक स्रोत आहे आणि आपण सगळे मिळून पतंजली परिवारमध्ये सेवा करणं म्हणजे पूज्य स्वामीजी सूर्य बनून काय करतायत, प्रकाश देत आहेत. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण दीप म्हणून प्रकाश देणं आणि अंधकाराचं काय करणं, नष्ट करणं ही आपली पण काय आहे, जबाबदारी आहे. म्हणून या ठिकाणचं जसं आम्ही पुण्यामध्ये राहतो, पुण्यामध्ये पतंजलीचं आमचं चिकित्सालय आहे. दररोज सकाळी त्या ठिकाणी 60-70 लिटर दूध येत ना, व्यवस्थितपणे येतं. मी ज्या वेळेस काउंटरला ज्यावेळेस बसतो आणि मी स्वतः या दुधाचा उपयोग करतो, दूध असेल, दही असेल, ताक असेल, पनीर असेल, इतकी क्वालिटी बेस्ट आहे की दुसरी आहेत ना, दुसरे त्या ठिकाणी आहे ना, त्या ठिकाणी परीक्षेत पासच होऊ शकणार नाही. आणि मी ज्यावेळेस पतंजलीचं प्रत्येक प्रोडक्ट वापरतो आणि ज्यावेळेस मी बोलतो ना, तर ज्यावेळेस मी बोलतो तर 2-4 कस्टमर पैकी एक कस्टमर तर हमखास काय करत असतं, प्रोडक्ट घेऊन जात असतं. कारण का, ते प्रोडक्ट मी वापरलंय, त्याचा अनुभव मी घेतलाय आणि ज्यावेळेस मी बोलतो तर त्या आहेत ना, अनुभवाचे जे बोल आहेत ते मी त्या ठिकाणी सांगत असतो. म्हणून मी एकच सांगत असतो की बाबा पतंजलीचं दूध एकदा तुम्ही वापरून बघा. अवरेज बघितलं तर साधारणतः आहेत ना 100-150 लोक दररोज त्या चिकित्सालयावरती येत जात राहतात आणि त्यांना मी आवर्जून सांगत असतो की हे एकदा वापरून बघा फक्त. आणि पतंजलीचं प्रॉडक्ट ज्यावेळेस व्यक्ती मनापासून एकदा वापरतो, त्याचा दिवाना बनून जातो, तो दुसऱ्या प्रॉडक्टला हात लावत नाही. हे माझा व्यक्तिगत काय आहे, एक संचालक म्हणून पण काय आहे त्या ठिकाणचा अनुभव आहे. म्हणून भाग्यशाली आहोत की आपण आहेत ना एक संन्यासी ज्यांनी संपूर्ण जीवन अर्पण केलं आणि या स्वदेशी अभियानाला काय दिलं, एक आकार दिला. स्वातंत्र्यपूर्व काळाच्या अगोदर आपण बघितलं असेल की 7 लाख क्रांतिकारकांनी एका विदेशी कंपनीच्या विळख्यातनं आपल्याला काय केलं, मुक्त केलं. 7 लाख क्रांतिकारकांनी आणि त्या क्रांतिकारकांनी जीवन आणि जवानी अर्पण केलं. त्याच्यामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, पंडित रामप्रसाद बिस्मिल, झाशीची राणी, सगळे आदर्श क्रांतिकारक आहेत ज्यांनी जीवन अर्पण केलं आणि आपल्याला त्या विळख्यातनं मुक्त केलं. वर्तमान काळामध्ये सुद्धा योग, आयुर्वेद आणि स्वदेशीचं जे हे अभियान पूज्य गुरुदेवांनी काय केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. तर याला कुठं ना कुठं तरी तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, ग्रामीण स्तरावरती आपल्याला काय करावं लागेल, या अभियानाला मूर्त रूप द्यावंच लागेल. पूज्य गुरुदेव तर आहेत ना संपूर्ण लोकांची काय आहे, टीम आहे संन्यासी बंधू भगिनींची. तेही खास याच उद्देशासाठी जीवन जगतायत. कुठलाही त्यांच्यामध्ये उद्देश नाहीये आणि तोच निस्वार्थ उद्देश समोर ठेवून पूज्य गुरुदेवांनी अभियानाला सुरुवात केली आणि देशाच्या काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक देशवासियांनी स्वामीजींच्या त्या साधीला प्रतिसाद दिला आणि आज 65,000 करोडचा टर्नओव्हर पूज्य गुरुदेवांनी आणि संपूर्ण देशवासियांनी काय केलेला आहे, तो करून दाखवलेला आहे. आज आपल्या देशातला पैसा देशात राहण्यासाठी काय होत आहे, ती एक मदत होत आहे आणि तो देशाच्या विकासासाठी लागत आहे. ही अतिशय गर्व आणि गौरवाची गोष्ट. माझी विनंती आहे की योग आपण दररोज सकाळी करतोय, योगच्या माध्यमातून तर आपली बॉडी डिटॉक्स होत आहे. मग तो अष्टांग योग असेल, कर्मयोग असेल, भक्ती योग असेल, ज्ञान योग असेल, हा सगळा योग तर आपण करतोय, बॉडी डिटॉक्स होते. आपल्याकडे जे डायबिटीज असेल, बीपी असेल,
थायरॉइड असेल या सगळ्या आजारापासून तर आपण मुक्त होतोच होतो. परंतु आता थोडंसं अजून थोडं आपल्याला काय करायची आवश्यकता आहे, आपल्याला थोडंसं आळस झटकण्याची आवश्यकता. जसं श्रीकृष्ण सांगतात आता 16व्या अध्यायामध्ये, आणि स्वामीजी तर दररोज सांगतायत की दंभो दर्पो अभिमानस्य क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदमासुरी. ही जी संपदा ही असुरांची संपदा आहे. दंभ करणं, दर्प करणं, क्रोध करणं, अभिमान करणं, आळस करणं, तामसिकतेमध्ये राहणं, याच्यातनं आपण बाहेर पडूया. आणि आपण प्रथमतः आपण आपलं काय करूया, आपण आपलं निर्माण करूया आणि आपल्या सोबत आपल्या परिवाराचं आणि आपल्या या समाजाचं निर्माण करूया. म्हणून आज गरज आहे आपल्याला कशाची, तर मुख्य धारेमध्ये घेतलंय स्वामीजींनी स्वदेशी चिकित्सा व्यवस्था, स्वदेशी शिक्षा व्यवस्था मुख्य धारेमध्ये घेतलंय. आता काय आहे स्वदेशी चिकित्सा व्यवस्था, काय आहे स्वदेशी शिक्षा व्यवस्था, काय आहे स्वदेशीचे अभियान, तर त्या अनुषंगाने थोडंसं आहे ना वरवर आपल्याला समजून, आपण आजपर्यंत वरवर समजून घेतलं, पण आता याला थोडंसं व्यापक आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण का, एक संन्यासी ज्यांनी जीवन आणि जवानी अर्पण केलंय, आपण दिवसातले 2-4 तास थोडंसं काय करायला हवं, स्वदेशी चिकित्सा व्यवस्था आणि स्वदेशी शिक्षा व्यवस्था मध्ये आपण आहे ना अर्पण करायला हवं. जसं उदाहरणार्थ जे डायबिटीजचे, बीपीचे आणि थायरॉइडचे जे पेशंट आहेत आणि जे पेशंट गोळ्या घेत आहेत ना, या गोळ्याच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी संपूर्ण आहे ना आपल्या अर्थव्यवस्थेवरती कब्जा केलेला आहे. त्यांचं टार्गेट असतं की बीपीचे पेशंट किती वाढावेत, डायबिटीजचे पेशंट किती वाढले पाहिजेत आणि या गोळ्यांचा खप किती झाला पाहिजे, हे त्यांचं टार्गेट असतं. आज एक खूप मोठी काय आहे, एक श्रृंखला चालू आहे. जर थोडंसं आपण डॉक्टरांकडे गेलो तर पहिलं प्रिस्क्रिप्शन देतं की तुमचं रक्त लघवी तपासा, एक्सरे काढा, हे करा ते करा. तिथनं श्रृंखला चालू होते लुटायची. आणि त्याच्यानंतर आहेत ना, त्याच्यानंतर गोळ्यांची श्रृंखला चालू होते लुटायची. जसं थायरॉइड एक आजार आहे, जर 75 mg ची गोळी आपण घेतली आणि त्या गोळीवरती काय दिवस आपण स्थिर राहू शकतो, परत ती गोळी डॉक्टरकडे गेलं की म्हणता आता परत त्रास व्हायला लागलाय थायरॉइडचा आणि काय होत नाहीये आम्हाला आहे ना, व्यवस्थितपणे रिलॅक्स वाटत नाहीये. तो काय करत असतो डॉक्टर, 75 mg च्या गोळीच्या ऐवजी 100 mg ची गोळी देतो, 150 mg ची गोळी देतो, 200. असं करता करता किती mg ची गोळी जाते, 500 mg ची गोळी जाते. माझी विनंती, आपण स्वतः याच्यापासून मुक्त असायला हवं, आपल्या परिवाराला मुक्त करायला हवं आणि आपल्या भारत मातेला सुद्धा आपण काय करायला हवं, मुक्त करायला हवं. आणि याच्यासाठी मग थायरॉइड असेल, डायबिटीजचा असेल, बीपीचा आजार असेल, या आजारासाठी स्वामीजींनी किती प्रकारचे आपल्याला उपचार सांगितले, 10 प्रकारचे उपचार सांगितले. त्याच्यामध्ये 10 प्रकारच्या उपचारामध्ये मुख्य जे उपचार आहे, दररोज सकाळी 1.5-2 तास मस्त काय करणं, योग करणं, हा एक उपचार आहे त्या आजारावरती विजय मिळवण्याचा. दुसरी स्वदेशी चिकित्सा व्यवस्था म्हणजे दुसरी उपचार पद्धती काय आहे, मेडिकेटेड फूड घेणं, ही आपली एक उपचार पद्धती आहे. तिसरी उपचार पद्धती म्हणजे आज अनमेडिकेटेड फूड मध्ये आपण काय करत आहोत, दिनचर्या सेट केलेली आहे आपली. जसं उदाहरणार्थ मला नेहमी करता वाटतं की जसं आपण लहान होतो किंवा आपल्या खेडेगावामध्ये आपले आजी आजोबा आई सुद्धा आहेत ना, जर भात आणि पोळी कधी करायचे, ते सणावाराला आपण करत होतो. भात आणि गव्हाचा उपयोग कधी करत होतो, सणावाराला. रेग्युलर आपलं भोजन मध्ये काय होतं, रेग्युलर भोजन मध्ये ज्वारीची भाकर, नाचणीची भाकर वगैरे अशा भाकरी आपल्या आहेत ना भोजनामध्ये होत्या का नाही, नव्हत्या. पण आज काय झालंय, आज ज्वारीची भाकर कधीतरी खातो आपण, पण दररोज भात आणि गव्हाशिवाय आपल्याला खाणं होत नाही. म्हणून भात असल, गहू असल, मैदा असल, साखर असल, त्याच्यासोबत जे भिजवलेले आणि आंबवलेले जे पदार्थ आहेत, चहा असल, कॉफी असल, मांसाहार असल, हे सगळे कशामध्ये येतात, हे अनमेडिकेटेड फूड मध्ये येतात. मेडिकेटेड फूड मध्ये काय येतं, नाचणीची भाकर, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, हे सगळे मेडिकेटेड फूड मध्ये येतात. त्याच्यासोबत ज्या भाज्या आहेत, लांब पल्ल्याच्या भाज्या, दुधी भोपळा, दोडका, पडवळ, शेवग्याच्या भाज्या, शेवग्याची शेंगा, या सगळ्या भाज्या कशामध्ये येतात, मेडिकेटेड फूड मध्ये येतात. माझी विनंती, आपण आहे ना, आपण थोडंसं आत्मचिंतन करूया. उपचार पद्धती, योगची उपचार पद्धती, त्याच्यानंतर मेडिकेटेड फूड आणि मेडिकेटेड वॉटर वरती आपण काय करायला हवं, आपली बॉडी डिटॉक्स करायला हवी. ज्या दिवशी हा स्वभाव बनला आपला, गुळवेला बघा किती छान गुळवेला या ठिकाणी किती सुंदर गेले, अतिशय सुंदर उपक्रम केला या ठिकाणी पतंजली किसान सेवा समितीच्या वतीनं.
येणाऱ्या काळामध्ये आपण आहे ना, आपण नेवासाच्या ठिकाणी किंवा संपूर्ण ग्रामीण मध्ये ना एक जडीबुटी उद्यान आपण पतंजली किसान सेवा समितीच्या माध्यमातून निर्माण करायला हवं. जसं मी सांगितलं सकाळी, फुकाणे गावामध्ये खूप सुंदर योग वर्ग, कितीतरी लोकांची आस्था, कितीतरी लोक आहेत ना, उठायलाच तयार नव्हते. सकाळी 2-2.5 तास लोक बसले होते आहेत ना योगचं मार्गदर्शन घेण्यासाठी आणि त्या ठिकाणी स्वतःला आहे ना हे करण्यासाठी, स्वतःला तयार करण्यासाठी. मी त्यांना विनंती केली की कुकाणे गावात आहे ना 2-3 असे खेडेगाव दत्तक घ्यायचे की त्या गावामध्ये काय होईल, एक जडीबुटी उद्यान होईल. जसं आम्ही या ठिकाणी 200 किलोमीटरचा प्रवास करून आलो, या ठिकाणी जिल्हा कमिटी 50-60 किलोमीटरचा प्रवास करून आलो. दर शनिवार रविवारी आम्ही जर 50-60 किलोमीटरचा प्रवास, 150-200 किलोमीटरचा प्रवास जर आम्ही करतोय, तर माझी विनंती आहे की तुम्ही थोडंसं काय करा, शनिवार रविवारी आहे ना 5-10 किलोमीटरचा प्रवास तुम्हीही करा. करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? कारण का आपल्या पूर्वजांनी प्रवासच केला, आपल्या महापुरुषांनी, पूर्वजांनी, आपल्या संतांनी, ऋषीमुनींनी प्रवास केला. प्रवास करून अधर्म, अन्याय, दुराचाराचा काय केला, नाश केला आणि धर्माची प्रतिष्ठापना केली, न्यायाची प्रतिष्ठापना केली, योग आयुर्वेदची प्रतिष्ठापना केली. आणि आज वर्तमान काळामध्ये सुद्धा ही भारत माता आपल्याकडनं काय मागत आहे, आपल्याकडनं तन, मन आणि धन या जीवनाकडनं मागत आहे आपल्या. आणि आपण जर बेहोश आणि बेसावध जर बसलो तर निश्चितपणे काय होणार आहे, या ॲलोपॅथिक रूपी जो अजगर आहे त्याचा विळखा अजून प्रचंड प्रमाणात पडणार आहे. म्हणून माझी विनंती की हे जे आपलं सगळं स्वदेशी चिकित्सा व्यवस्था आहे ना, हे याच्या माध्यमातून आपल्याला, या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला याला घ्यावं लागेल. आणि खेडेगावात जाऊन आहे ना त्या अल्वेराचं महत्व, त्या गुळवेलचं महत्व, संपूर्ण आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचं महत्व त्या जडीबुटी उद्यानच्या माध्यमातून त्या ठिकाणी थोडंसं श्रमदान करू. काल पण निघताना आम्ही मस्तपैकी 1-2 भाकरी घेतल्या, थोडी भाजी घेतली, टाइम, टिफिन आणि तिकीट घेऊन निघायचं. थोडंसं टाइम, तिकीट आणि टिफिन हे घेऊन निघालं की मस्त वाटतं. कारण का रात्री झोपताना पण आपल्याला असं आपला आत्मा म्हणतो, आले सेल्यूट आहे, आज तो कुणासाठी काम केलं, आपल्या भारत मातेसाठी, आपल्या राष्ट्रासाठी काम केलं, थोडासा पुरुषार्थ केला. आणि जर त्या ठिकाणी जर पुरुषार्थ नसता केला, काहीतरी चुकीचं विश्वासघात काम केलं असतं किंवा काहीतरी असत्य वागला असतो, तर माझा आत्मा म्हणला असता, दुष्ट पापी, तू चुकीचं काम केलं. प्रत्येकाचा आत्मा रात्री झोपताना ना, प्रत्येकाचा आत्मा प्रत्येकाला काय करत असतो, सांगत असतो. म्हणून आपल्या आत्म्याने आणि परमात्म्याने आपल्याला सल्यूट करावा, असं थोडंसं आपण काय करावं, आपली थोडीशी दिनचर्या सेट करावी, ही माझी काय आहे या ठिकाणी थोडीशी विनंती आहे. स्वदेशी चिकित्सा व्यवस्था अशा उपचार पद्धतीनं आपण काय करूया, आपल्याला अवलंबूया. येणाऱ्या काळामध्ये आदरणीय मधुकर सर असतील, तुम्ही सगळी टीम असेल, तर नेवाशाला पण एक आजचं भव्य दिव्य शिबिर होऊ द्या. याच्यानंतर कुकाणे सारखे जे गाव आहेत अशा ठिकाणीही थोडेसे काय होऊ द्यात, शिबिर होऊ द्यात. आपला पतंजली परिवार आहेत ना, सगळा व्यवस्थितपणे काय करायला पाहिजे, वाढला पाहिजे. त्या ठिकाणी आहे ना, डायबिटीज असेल, बीपी असेल, मोटापा असेल, थायरॉइड असेल, अशा आजारासाठी व्यवस्थितपणे इंटिग्रेटेड योग हा आपण कन्सेप्ट सुरू केला पाहिजे. म्हणजे जसं उदाहरणार्थ डायबिटीजचे पेशंट असतात तर डायबिटीजचे जे आसनं आहेत, प्राणायाम आहेत, तेच करायला हवे. एखाद्याचा नगारा वाढला असेल तर नगारा कमी करण्यासाठी जे जे अभ्यास स्वामीजींनी सांगितलेले आहेत, तेच अभ्यास आपण 2-2-2.5 तास केलं तर 2-2.5 महिन्यामध्ये आपण आपल्याला त्या गोळ्यापासून काय करू शकतो, आपण मुक्त करू शकतो. काय वाईट आहे, घरातला पैसा घरात राहिला आणि घरातल्या विकासासाठी लागला तर वाईट आहे का चांगलं आहे? बरं, राहायला पाहिजे का नाही राहायला पाहिजे? आज प्रत्येकाच्या घरामध्ये छोटी डब्बी, मोठा डब्बा, असा डब्बा वाढलाय. आणि माझी विनंती आहे, जर चुकून आपण आहे ना, आपण अनमेडिकेटेड जर डिलीट नाही केलं आणि मेडिकेटेड वर जर शिफ्ट नाही झालो ना, तर देव ना करो शेकडो रुपये, हजारो, लाखो रुपये आहेत ना आपले कदाचित जाऊ शकतील. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आहेत ना, तिथं भाव ठरवता येत नाही. लोकांना शेती विकून, काही ना काहीतरी विकून तिथं काय करावं लागतं, तिथं पैसे भरावे लागतात. माझी विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट, ते ऍडमिशन घेताना 100 सहाय्य घेतात, त्यांच्याकडनं जरी चूक झाली तरी ते कुणाच्या माथ्यावरती येते, आपल्याच माथ्यावरती येते. म्हणून त्यांची कुठलीच जबाबदारी, कारण ते संविधानिक प्रमाणे ते काय करून टाकतात, सगळी जबाबदारी आपल्यावरच. माझी विनंती आहे की आपण थोडे सगळे काय होऊया, जागरूक होऊया, योग साधक बनूया, योग शिक्षक बनूया. आणि या स्वदेशी चिकित्सा व्यवस्थेला आपण आहे ना पुनश्च प्रतिष्ठित चांगल्या पद्धतीने करूया. आपला नेवासा डायबिटीज मुक्त असावा, आपला नेवासा बीपी मुक्त असावा, आपला नेवासा आपली जबाबदारी. आपला नेवासा बरं करण्यासाठी काय पाकिस्तान मधनं लोक बनवायचे?
म्हणून माझी विनंती आहे, नोकरी करा, उद्योग करा. भगिनी जसं म्हणत होत्या सकाळी 5 वाजता बाहेर निघता येत नाही, सकाळचा योग वर्ग राहू द्या, संध्याकाळी योग वर्ग करा, दुपारी योग वर्ग करा. दुपारच्या वेळेस भगिनींना ना खूप चांगला वेळ असतो. भगिनींचे वर्ग दुपारच्या वेळेत आहेत ना सुंदर सुरू झाले पाहिजेत अशी विनंती मी भगिनींना या ठिकाणी काय करत आहे. या ठिकाणी येणारा रक्षाबंधनाला आहे ना, भगिनींनी भावांना आहे ना या योग शिक्षक होण्याचं काय करावं, बंधन बांधावं. या पद्धतीनं रक्षाबंधन तुम्ही काय करावं, साजरा करावा असं माझी या ठिकाणी विनंती आहे. परंतु आता आळस झटकण्याची वेळ आहे. एक स्वदेशी चिकित्सा व्यवस्थेबद्दल मी थोडंसं विश्लेषण केलं. दुसरी एक व्यवस्था स्वामीजीने आता सुरू केलेली आहे. करोडो रुपये त्याच्यामध्ये खर्च करून काय केलेलं आहे त्या ठिकाणी ना व्यवस्था सुरू केली, ती म्हणजे स्वदेशी शिक्षा व्यवस्था. स्वदेशी शिक्षा व्यवस्थेच्या माध्यमातून आहे ना भारतीय शिक्षा बोर्डचं खूप मोठं गठन केलेलं आहे. जसं आपण बघितलं सीबीएसई बोर्ड वगैरे काय तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, ग्रामीण स्तरावरती, स्टेट बोर्ड असं, सीबीएसई बोर्ड असं शिकवला जातो का तिथे एखादा श्लोक शिकवला जातं, तिथे दंडबैठक तिथे शिकवलं जातं का सूर्यनमस्कार, तिथं सांगितलं जातं हे गुळवेल आहेत ना हिमोग्लोबिनची मात्रा वाढवतं, रोग प्रतिकारक क्षमता वाढवतं. हा गुळवेल लहानपणापासून घेणं आपला स्वभाव जर बनलं तर आपलं स्वास्थ्य आयुष्यापर्यंत काय राहील, निरोगी. हे शिकवलं जातं का? पण हे गुरुकुलमध्ये भारतीय शिक्षा बोर्डमध्ये याचं काय केलेलं आहे, याचं विश्लेषण केलेलं आहे की अष्टांग योग या लहानपणापासून छोट्या छोट्या त्या बीजांना वृक्ष बनण्यासाठी काय बनवून दिलेलं आहे, ते एक साधन, ते एक अभ्यास त्याच्यामध्ये दिलेला आहे. ही गुरुकुलची शिक्षण व्यवस्था 1857च्या अगोदर आपल्याकडे होती. परंतु दुर्भाग्य या देशाचं की सज्जनाच्या निष्क्रियतेमुळे काय झालं, त्या दुर्जनांना 150 वर्ष आपल्यावरती राज्य करावं लागलं आणि त्याच्यानंतर सुद्धा आज सुद्धा आपण त्यांचे भोग काय करतो, भोगतो. सीए बना, इंजिनियर बना, डॉक्टर बना, अरे पण ते बनल्यानंतर आहे ना हे शरीर तरी आपलं काय पाहिजे, निरोगी पाहिजे. हे सगळं ज्ञान जे होतं ना, शरीर मजबूतीचं, आपलं मन मजबूतीचं जे ज्ञान होतं ते सगळं शिक्षण व्यवस्थेतलं बाजूला काढलं आणि आधुनिक शिक्षण व्यवस्था हे आपल्यावरती थोपवली गेली. माझी विनंती, भारतीय शिक्षा बोर्डच्या माध्यमातून स्वामीजी परत आपल्याला काय करतायत, गुरुकुली शिक्षण व्यवस्थेला परत एकदा आपल्याला जोडतायत. जोडायला पाहिजे का नाही जोडायला पाहिजे? किती जणांना वाटतंय की बाबा आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये लहानपणापासूनच अष्टांग योग असला पाहिजे, लहानपणापासूनच आयुर्वेद असलं पाहिजे, लहानपणापासून संपूर्ण गीतेचे श्लोक त्याच्यामध्ये असले पाहिजेत. किती जणांना वाटतंय? मग ही सगळी व्यवस्था स्वामीजीने केलेली आहे. फक्त गरज आज काय आहे की आपल्याला त्याचा प्रचार प्रसार करायची गरज आहे आणि ही जबाबदारी आपल्या सगळ्या 5 संघटनाला, साही संघटनाला आपल्याला दिलेली आहे. ही जबाबदारी, मग त्या जबाबदारीचं भान ठेवून आपण थोडंसं काय करायला हवं, याच्यासाठी कार्य करायला हवं. आता याच्यासाठी नेमकं कार्य काय करायचं? एकतर योग शिक्षक होणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. योग शिक्षक जो व्यक्ती होतो तो त्याच्या घरालाच गुरुकुल बनवतो. आज माझ्या घरामध्ये आहेत ना, माझ्या घरामध्ये असंच वातावरण असतं, दंड बैठक सगळा कार्यक्रम आहे ना, सकाळपासून अल्वेराचा उपयोग, मेडिकेटेड फूड हे सगळंच असतं. त्याच्यामुळे आहेत ना जवळजवळ 60-70% आजार ऑटोमॅटिकच गायब होतो. राहिलेला जो थोडा पार्ट आहे तोही थोडा पुरुषार्थाने पूर्ण होतो. म्हणून योग शिक्षक होणं आणि योग वर्ग सुरुवातीला आपण सुरू करणं हे आपलं काय आहे, कर्तव्य आहे. हे स्वामीजीने आपल्याला सांगितलंय की योग कक्षा आपल्याला घेतली पाहिजे, योग वर्ग आपल्याला घेतलेला पाहिजे. आणि सहयोगी प्रशिक्षण शिबिराचं येत ना श्रृंखला राहुरी तालुका असेल किंवा आपलं नेवासा तालुका असेल, या समितीने काय करावं, आपलं सहयोग प्रशिक्षण शिबिराचं नियोजन करावं. त्याच्या अगोदर जनरल जे शिबिर आहेत तेही शिबिर तुम्ही, जसं की रोगानुसार जे शिबिर घेतल्यानंतर त्याचं आउटपुट कशात येतं, योग कक्षा सुरुवात होते, कार्यकर्ते आपल्याला भेटतात आणि त्या कार्यकर्ते जबाबदारी घेतात पुढे आहेत ना पुरुषार्थ करण्यासाठी. विदाऊट कार्यकर्त्याचं कार्य कसं काय होणार? म्हणून कार्यकर्ते मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, थोडंसं पुरुषार्थ करावं लागेल. काही शिबिर आपल्याला व्यवस्थितपणे लावावं लागतील. तर ते 5 संघटनांच्या माध्यमातून तुम्ही हा पुरुषार्थ करावा, मी या ठिकाणी तुम्हाला काय करत आहे, विनंती करत आहे. शिबिर झाल्यानंतर योग कक्षांचं रूपांतर योग वर्गामध्ये होतं आणि अशी योग वर्गांची संख्या, हे योग वर्गांची संख्या आपलं काय करणार आहे, हे अभियान वाढवणार आहे. म्हणून जो आलेला जो आळस आहे तो आपण झटकूया आणि येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये, आता या हनुमान मंदिरामध्ये योग वर्ग चालू आहे का नाही चालू? चालू आहे ना योग वर्ग. किती वाजता असतो योग वर्ग? बरं, कोण घेते ते योग वर्ग? अच्छा, जोरदार टाळा वाजून अच्छा अच्छा.
असं ज्या ज्या ठिकाणी आपले मंदिर आहेत, ज्या ज्या ठिकाणी उद्यान आहेत, ज्या ज्या ठिकाणी आपले प्रतिष्ठान आहेत ना, त्या त्या ठिकाणी आपले योग वर्ग हे सुरू झाले पाहिजे आणि त्याच्यासाठी योग शिबिर घेणं हे गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण थोडासा काय करूया, याच्यामध्ये पुरुषार्थ करूया. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आज माझं युवा राज्य प्रभारी म्हणून जबाबदारी दिली, तर याच्यात सगळ्यात महत्वाची जबाबदारी काय आहे की आपल्या घरातले युवा आणि समाजातील जे युवा आहेत ते युवा कुठं ना कुठं तरी सात्विकतेकडे काय व्हावेत, ते वळावेत. आणि अशा युवांची टीम जे सात्विक युवा आहेत, जे सेवा करणारे युवा आहेत, जे दंडबैठक करणारे युवा आहेत, ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये जानवा आहे, ज्यांच्या कपाळावर तिलक आहे, ज्यांच्या माथ्यावरती काय आहे, शेंडी आहे, हे कशाचं प्रतीक आहे? आपल्या संतांचं, आपल्या ऋषी मुनींचं, आपण पायिक आहोत, आपण अनुयायी आहोत, याचं प्रतीक आहे. आणि असे युवा काय करू शकतात? स्वतःचं आणि या देशाचं निर्माण करू शकतात. म्हणून युवांचं संघटन व्यवस्थित व्हावं, युवा योगकडे आकर्षित व्हावे, युवाने काय करावं? स्वतःला आहेत ना व्यसन मुक्त, वासना मुक्त करू नये ना, संपूर्ण सात्विकता स्वीकार करावी. आणि अशा युवांची टीम निर्माण करणं ही युवा भारतची काय आहे? जबाबदारी आहे. आणि असे युवा महाविद्यालयामध्ये योग कक्षांची संख्या वाढवणं, प्रत्येक महाविद्यालयामध्ये ना एक युवांचा योग वर्ग असायला हवा. त्याच्यासाठी बाकीचे जे संघटन आहेत त्यांनीही त्यांना थोडीशी काय करावी? मदत करावी. कारण युवा भारत संघटन हे पतंजली परिवारमध्ये लहान भावासारखं आहे. ते सगळ्या संघटनांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेऊन काय करणार आहे? पुढे येणार आहे. आणि याच्यामध्ये तालुका लेवलला जे युवांचं टीम आहे किंवा ग्रामीण लेवलला जे युवांचं टीम आहे किंवा जिल्हा लेवलला जे युवांची टीम आहे ती सशक्त करणं आणि त्यांनी थोडंसं आहे ना याच्यामध्ये पुरुषार्थ करणं हा आपल्याला काय करायचं आहे? येणाऱ्या काळामध्ये ना मार्गक्रमण करायचं आहे. आज या ठिकाणी स्वप्नील जे आहेत, स्वप्नीलजींकडे आम्ही जिल्हा युवा भारतची जबाबदारी ऑलरेडी दिलेली आहे. काही कारणास्तव ते आतापर्यंत थोडंसं वेळ नाही देऊ शकलेले, परंतु यानंतर ते अजून व्यवस्थितपणे वेळ देतील. जिल्ह्याच्या कार्यकारिणीला 11 लोकांची युवांची कार्यकारिणी असते, तालुक्याच्या लेवलला तालुक्याची 11 जणांची कार्यकारिणी असते आणि ग्रामीणला सुद्धा 11 जणांची कार्यकारिणी असते. ती कार्यकारिणी संपूर्ण काय असते? संपूर्ण राज्याला कनेक्टिंग असते. जसं आता आदरणीय उदयजींनी सांगितलं, एक 23 वर्षाचा युवा ज्यांनी जीवन आणि जवाने अर्पण केलं, 3 त्यांच्यावरती वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. त्यांनी सूर्यनमस्कारचं, दंडबैठकांचे त्यांच्याकडे रेकॉर्ड आहेत. असे चालले तर वर्तमान काळातल्या हनुमान चालल्यासारखं त्यांचा आपल्याला आहे ना एक अनुभव येतो. असे स्वामी आदित्य देवजी हे युवा भारत केंद्रीय प्रभारी नेतृत्व करतायत. पूज्य स्वामीजींचा आशीर्वाद घेऊन ते अतिशय सुंदर काय करत आहेत. आत्ताच त्यांचं गेल्या महिन्यामध्ये धाराशिवला आणि सोलापूरला काय झालं, त्यांचं 3 दिवसाचं योग शिबिर झालं. गेल्या वर्षी संगमनेरला आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांचं खूप सुंदर शिबिर झालं. असे स्वामी आदित्य देवजी त्यांनी जीवन आणि जवाने अर्पण केलंय. स्वामी परमार्थ देवजी आपले संघटन केंद्रीय प्रभारी जे संन्यासी आहेत त्यांनी जीवन आणि जवाने अर्पण केलंय. तर माझी विनंती आहे, आपला तालुका ही आपली जबाबदारी आहे. 2 तास 4 तास तुम्हीही काय करा, थोडंसं वेळ द्या, हळद झटकून टाका. हे सगळे नगर आपले नेवासावासी आहे, आपले संपूर्ण राहुरीवासी आपले काय करतायत? वाट बघतायत की आपण एक आदर्श योग शिक्षक म्हणून त्यांच्या पुढे जावं, योग आयुर्वेद आणि स्वदेशीचं त्यांना मार्गदर्शन करावं. ते प्रचंड अभावामध्ये, कुणी शारीरिक कुणी मानसिक या अभावामध्ये, कुणी ताणतणावामध्ये, कुणी गोळ्याच्या त्या प्रेशरमध्ये आहे. या सगळ्यांमधनं बाहेर काढण्यासाठी योग अतिशय निर्णायक आपल्याला काय करणार आहे? मार्ग ठरणार आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी थोडासा पुरुषार्थ करावा अशी माझी विनंती आहे. एका भजनाने आजच्या माझ्या वाणीला मी विराम देतो आणि तुम्ही सगळेजण याच्यामध्ये अतिशय सहकार्य कराल. जिल्हा समिती या ठिकाणी आहे, तर तालुका समितीवरती ज्यांची इच्छा असेल की माझा नेवासा माझी जबाबदारी, माझं गाव माझी जबाबदारी, ज्यांची इच्छा असेल, इच्छा असण्यापेक्षा ते आज काय आहे? आपलं कर्तव्य आहे की जबाबदारी घ्यावी. जसं छत्रपती शिवाजी महाराज निर्माण व्हावेत असं सगळ्यांना वाटतं, परंतु ते माझ्यामध्ये व्हावेत हे पण वाटलं पाहिजे. त्या दिवशी स्वराज्य निर्माण होईल. कारण एक काळ ज्यावेळेस मुघल होते, आदिलशाही सगळ्या बाजूनी ह्या शाही काय करत होत्या? आपल्या स्वराज्यावरती आघात करत होत्या. त्यावेळेस देवादिदेव महादेवाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून अवतरण घेतलं आणि पुनश्च एकदा ते काय केलं? हिंदवी स्वराज्य परत एकदा निर्माण केलं. आज सुद्धा ते निरोगी स्वराज्य आणि ते परत हिंदवी आणि सनातन स्वराज्य निर्माण करणं ही कोणाची जबाबदारी आहे? ही आपलीच जबाबदारी आहे.
याच्यासाठी बाहेरनं कुणी येणार नाही. म्हणून 2-4 तास आहेत ना प्रत्येकाची या निर्माणाच्या यज्ञामध्ये तुम्ही अर्पण करा आणि स्वतःहून सांगा. या ठिकाणी मधुकरजी आहेत, सर आहेत, या ठिकाणी दादा आहेत, या ठिकाणी ताई आहेत, की आम्हाला महिला पतंजली समितीमध्ये थोडीशी जबाबदारी द्या, आम्हाला पतंजली किसान सेवा समितीमध्ये थोडीशी जबाबदारी द्या, आम्हाला या ठिकाणी युवा भारतमध्ये थोडीशी जबाबदारी द्या. कारण का स्वामीजी पूर्ण सूर्य म्हणून प्रकाश देत आहेत, तर आपण दीप म्हणून प्रकाश देणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या सहित आपल्या परिवाराला आणि आपल्या देशाला आवडण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपलीच आहे. आम्ही तर याच उद्देशाने आहे ना 250 किलोमीटर 300 किलोमीटर मस्त प्रवास करतो आणि आहे ना एकदम छान वाटतं. कारण का महर्षी दयानंद सरस्वतींना एकदा विचारलं, तुमच्या जीवनात काम, क्रोध, लोभ, मोह आला नाही का? त्यावेळेस ते स्तब्ध राहिल्याने म्हणले, आला असेल, आम्हाला व्यस्त बघितलं आणि ते निघून गेले. कारण व्हायरस तर एकदा घुसला ना, याच्यामध्ये जरी व्हायरस घुसला तर हे हँग होऊन जातं. तसं आपल्यामध्ये पण जर व्हायरस घुसला ना काम, क्रोध, लोभचा, तरी सुपर पॉवर पिंड हँग होईल आणि आपल्या सहित आपल्या परिवाराला दिशाहीन करेल. सुख शांतीचा मार्ग आहे ना काय होऊन जाईल? दिशाहीन होऊन जाईल. म्हणून आमची विनंती आहे की सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम्. अवघा ते संसार सुखाचा करण्याचा संदेश माऊलींनी कुठून दिला? आपल्या नेवास्यामधनच ज्ञानेश्वरीचं काय केलं? संपूर्ण जगाला प्रकाश दिला. तर त्यांचंही स्मरण करूया आणि थोडासा आळस झटकून टाकूया. येणाऱ्या नेवास्याच्या तालुक्याच्या बैठकीमध्ये राहुरी असेल, नेवासा असेल, अजून जे 2-3 तालुके आहेत, या कार्यकारिणीच्या माध्यमातून आणखी मोठी मिटिंग आपण निश्चितपणे करूया. तोपर्यंत जे जिल्हा कमिटीला, तालुका कमिटीला जे मदत लागेल, या ठिकाणी आदरणीय उदयजींचा तर पुरुषार्थ खूप मोठा आहे, खूप सुंदर त्यांनी आहे ना, हे आम्हाला खूप चांगलंही आम्हालाही मार्गदर्शन करत असतात. अतिशय एक फोन केला ना, त्यांना सांगितलं असं झालंय, लगेच दुसऱ्या मिनिटाला ते म्हणतात काय काळजी करू नका, आपण व्यवस्थितपणे काय करूया, नियोजन करूया. हे आदर्श असं गुरुबंधू आहेत ना, थोरल्या भावासारखं ते आहेत ना, निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना आवडत असतात. तसं तुम्ही सुद्धा पतंजली परिवार अहिल्यानगर या माध्यमातून तुम्ही सुद्धा काय करावं? सुंदर पुरुषार्थ करावा. पतंजली किसान सेवा समिती असेल, भारत स्वाभिमान असेल, महिला पतंजली समिती असेल, युवा भारत असेल, पतंजली सोशल मीडिया समिती असेल, हे काही वेगळे नाहीत. आपण सगळे पतंजलीचा परिवार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपण सुंदर काय करायला हवं, योगदान द्यायला हवं, एवढंच विनंती करतो. अक्युप्रेशर करत करत एक संकल्प करूया. जमी सलाम करे, आसमा सलाम करे, जमी सलाम करे, आसमा सलाम करे, करो काम की सारा जहां सलाम करे, करो काम की सारा जहां सलाम करे. बनो तो वीर भगत सिंह की तरह लाल बनो, रामकृष्ण गांधी सुभाष की मिसाल बनो. बनो तो वीर भगत सिंह की तरह लाल बनो, रामकृष्ण गांधी सुभाष की मिसाल बनो. तेरे हर कारवां को नौजवान सलाम करे, तेरे हर कारवां को नौजवान सलाम करे, करो वो काम की सारा जहां सलाम करे. जमी सलाम करे, आसमां सलाम करे, जमी सलाम करे, आसमां सलाम करे, करो वो काम की सारा जहां सलाम करे. मिटा दो जुल्म की आंधी को तुम औलाद बनो, हक में मिलकर की कौम के औलाद बनो. मिटा दो जुल्म की आंधी को तुम औलाद बनो, हक में मिलकर के कौम के औलाद बनो. तुम्हारे अंशुमन को हर जगह सलाम करे, करो वो काम की सारा जहां सलाम करे. जमी सलाम करे, आसमां सलाम करे, जमी सलाम करे, आसमां सलाम करे, करो वो काम की सारा जहां सलाम करे. बोले भारत माता की जय. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. मर्यादा पुरुषोत्तम सियावर रामचंद्र की जय. योगेश्वर श्री कृष्ण चंद्र की जय. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. धन्यवाद. धन्यवाद बापूजी. आज या ठिकाणी आपण योग गुरु बाबा राम